नमस्कार. शेती करणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 मंजूर केले आहे. या कायद्यांमुळे शेती करणाऱ्या महिलांना अधिकृतपणे महिला शेतकरी म्हणून ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्याचा उद्देश काय आहे आणि यामुळे महिलांना कोणते फायदे मिळणार आहे ते सोप्या भाषेत जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता फक्त जमिनीच्या मालकीवरच शेतकरी म्हणून ओळख अवलंबून राहणार नाही. शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या शेतमजुरी, पशुपालन, मत्स्यपालन, बागायती तसेच जंगलातील गौण वन उत्पादनाशी संबंधित काम करणाऱ्या महिलांनाही या कायद्याअंतर्गत महिला शेतकरी म्हणून मान्यता मिळू शकते. यानंतर पात्र महिलांना शेतकरी प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी संबंधित कृषी विभागाकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागेल. ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची मंजुरी मिळाल्यानंतर निश्चित कालावधीत प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या प्रमाणपत्रामुळे महिलांना विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. यामध्ये कृषी अनुदान, बियाणे आणि खताचे वितरण, पीक विमा, कृषी कर्ज तसेच इतर शेतकरी कल्याणकारी योजनेचा समावेश असू शकतो. याशिवाय या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद आणि विविध समित्यांची स्थापना करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र लक्षात ठेवा की या कायद्याची अंमलबजावणी, अर्जाची अंतिम प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि प्रत्यक्ष लाभ मिळण्याबाबत शासनाकडून पुढील नियम व मार्गदर्शन सूचना जारी होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR आणि संबंधित विभागाच्या सूचनेकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.